करुणा मुंडे रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत. कधीपासून आंदोलन करणार आहेत मॅडम आणि काय मागणी असणार आहे तुमच्या, काय सांगणार? उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताईचे पक्षाची जे रुपाली चाकणकर आहेत, आम्हाला विश्वास आहे आणि एक उम्मीद आहे. एक महिला म्हणून आज महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री भेटली आहे. त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे की असे महिला आयोग के पदावरून राजीनामा ताई घेतील आणि जरी ताईंनी नाही घेतला राजीनामा, सुनेत्रा ताईंनी राजीनामा नाही घेतला तो जैसे सुषमा अंधारे ताई अपने संजय राऊत साहेबांनी जैसे मागणी केली आहे तसंच मी पण मागणी गेले 3 वर्षापासून मी मागणी करत आहे आणि कोर्टमध्ये खटला पण टाकलेला आहे की रुपाली चाकणकर योग्य नाही आहे महिला आयोग के पदासाठी. तसंच मी जरी माझी मागणी पूर्ण नाही झाली, आता पण इतका मोठा आपल्याकडे सीन आलेला आहे. त्यांचे जे अशोक खराते त्यांची संस्थामध्ये सदस्य पण आहे रुपाली चाकणकर आणि याच्या तरी अजून जरी राजीनामा नाही घेतला तो सोमवारी मी लेटर देणार आहे आणि मी मंत्रालय समोर मी बसणार आहे. जोपर्यंत रुपाली चाकणकर का राजीनामा होत नाही तोपर्यंत मी बसून तिकडे राहणार आहे. क्योंकि महिला आयोग का जे पद आहे हे महिलाचे न्याय हक्कासाठी आहे, असे बलात्कारी लोकांना पाठीशी घालण्यासाठी नाही आहे. पण कधीपासून तुम्ही बसणार आहे? सोमवारी मी लेटर देणार आहे. बहुतेक 28 तारखेपासून 28 किंवा 29 तारखेपासून मी डेट डिसाईड करणार आहे आज आणि मीडियाला सांगणार आहे. अजून एक चर्चा आहे की धनंजय मुंडे परत मंत्रिमंडळात सहभागी होऊ शकतात. जर सहभागी झाले तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? 100% त्यांना मी अगोदर पण सांगितलेलं आहे की 100% त्यांना मंत्रिपद भेटणार आहे. पण जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी त्यांना मंत्रिपद देणार नाही. क्योंकि ये साधू संतांची भूमी आहे, ये महाराष्ट्र जे आहे साधू संतांची भूमी आहे आणि याच्यामध्ये स्त्रीवरती अन्याय अत्याचार करणारा आज भलेही 2 केसामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली असेल, पण मी अजून क्लीन चिट दिलेली नाही आहे. माझ्याकडून क्लीन चिट जोपर्यंत भेटत नाही, धनंजय मुंडे आमदारकीच्या सपना पण सोडून द्या, आमदारकी सुद्धा जाणार आहे. आता आमच्या जे हायकोर्टामध्ये केस आहे त्याच्यामध्ये दर आठवड्यामध्ये आम्हाला तारीख भेटत आहे. लवकरच लवकर महाराष्ट्राला एक गुड न्यूज भेटणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.